नमस्कार, मी कल्पना. चला आज आहे ना काहीतरी आपल्याला गोडाचा पदार्थ बनवायचा आहे. आणि आमच्याकडे आहे ना हा पदार्थ करीच्या दिवशी केला जातो. संक्रांत झाल्यानंतर आहे ना आवर्जून करतात आमच्याकडे. चला रेसिपी तुम्ही कुठे स्किप करू नका, संपूर्ण बघा. आपल्याला आता इथे आहे ना शेंगदाणे घ्यायचे. आता हे माझे घरचे शेंगदाणे आहे आणि लाल शेंगदाणे. लाल शेंगदाणे ना खूप म्हणजे पौष्टिक असतं बरं का. खाण्यासाठी पण चवीला अप्रतिम असतात. आता आपल्याला शेंगदाणे भाजून आणि जेवढं साल निघेल तेवढं काढायचं, पण माझ्या शेंगदाण्यांचं जास्त साल निघालेलं नाही आहे. आपल्याला आता इथे खलबत्ता घ्यायचा आहे, तुम्ही मिक्सरमध्ये करू शकता. हे बघा, आता दगडी खलबत्ता घेतलेला आहे मी. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला आहे ना थोडीशी इलायची बारीक करून घ्यायची आहे. तुमच्याकडे पावडर तयार असेल तर ती पण थोडीशी घातली तरी चालेल, पण माझ्याकडे शक्यतो तयार नसते. मी लगेच असं काही गोडाचा पदार्थ करायचा असतो तर मी अशी लगेच कुटून घेत असते, म्हणजे त्याला छान अशी चव पण असते आणि स्वाद पण छान येतो. काढून घेतली प्लेटमध्ये. आता याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणे थोडेसे बारीक करून घ्यायचे, कुटून घ्यायचे. आणि जास्त हे बघा शेंगदाण्याचं साल निघालेलं नाही, आणि नाही काढलं शेंगदाण्याचं साल तरी पण चालतं, कारण का शेंगदाण्याचं साल खूप पौष्टिक असतं. पण जेवढं निघाल तेवढंच काढलं आहे मी. चला शेंगदाणे थोडेसे बारीक करून घेतले आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये गूळ घालायचं आहे. आता तुम्ही आवडीनुसार याच्यामध्ये गूळ कमी जास्त करू शकता. आपण ज्या वेळेस बघा मोदक वगैरे बनवतो तर त्यावेळेस आपण काय करतो, खोबरं घालतो. ते खोबऱ्याच्या ऐवजी इथे मी गूळ आणि आपले शेंगदाणे घेतलेले आहे. हे बघा. चला आता इथे आपल्याला परत हे कुटून घ्यायचं थोडंसं. आता याच्यामध्ये ती इलायची बारीक केलेली आहे ना, ती अजून थोडीशी बारीक होईल याच्यामध्ये आणि चव पण छान लागेल. मी आता कुटून घेते. तुम्ही हे मिक्सरमध्ये फिरवू शकता. चला इथे छान असं बारीक करून घेतलेलं हे बघा. आता इथे जरी तुम्हाला कोरडं दिसत असेल ना, नंतर ते छान असं एकदम रसरशीत होतं पुढे. आता चला दुसरं आपल्याला आता इथे कणिक मळायचं आहे. तांदळाचं पीठ घेतलेलं आहे इथे. आता कमी जास्त घेऊ शकता, अंदाज नाही घेत आहे मी, काही सांगत नाही अंदाज त्याचा. त्याच्यात आपल्याला मीठ घालायचं आहे, आवर्जून मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला आता हे जसं आपण कणिक मळतो तसं मळून घ्यायचं. इथे थोडंसं तुम्ही ना साजूक तूप पण घालू शकता. ते पण म्हणजे असं गरम वगैरे करून नाही घालायचं, असंच घ्यायचं, थोडंसं पिठाला लावून घ्यायचं. नाही लावलं तरी पण चालेल. आपल्याला आता छान मळून घ्यायचं आहे. आता इथे पाणी ना अजिबात मी गरम वगैरे केलेलं नाही पाणी. आता आपण ज्यावेळेस मोदक बनवतो त्यावेळेस आहे ना उकड घेतो किंवा मग गरम पाण्याने पीठ मळून घेतो. आता हे इंद्रायणी तांदूळ आहे. इंद्रायणी तांदळाला तुम्हाला माहीतच आहे किती सुगंध असतो. नवीन इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहे. ते स्वच्छ धुवून घ्यायचे, वाळवायचे आणि दळून आणायचे. आणि ते आता इथे मी हे पीठ घेतलेलं आहे. हे बघा. आता इथे आपल्याला आहे ना मळून घ्यायचं आहे. अजिबात त्याला आहे ना म्हणजे असं भेगा किंवा चिरा वगैरे पडती नाही. खूप असं मऊसूद पीठ होतं. थोडंसं तुपाचा हात लावून घ्यायचा आहे त्याला. हे बघा, साजूक तूप आहे, गावठी गावरान, आणि ते पण हे बघा असं मळायचं. आपल्याला आता झाकून नाही ठेवलं तरी चालेल, किंवा तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही 10 मिनटं झाकून ठेवू शकता. पण मी अजिबात झाकून वगैरे ठेवलं नाही, जरा वेळ पण नाही ठेवलं. हे बघा, खूप छान असं मळलेलं आहे पीठ. आता आपण तयार करायला घेऊया. आता तुम्हाला सांगितलंच नाही की मी काय बनवते ते. तर आमच्याकडे ना गावाकडे संक्रांती झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी कर असते ना, तर करीच्या दिवशी आवर्जून हा पदार्थ केला जातो. त्याच्यामुळं मग मी पण आहे ना केला हा पदार्थ, पण मग व्हिडिओ मला टाकायला उशीर झाला. तयार करून ठेवलेली होती,
पण आता थोडंसं कसं हळदी कुंकवाचे वगैरे कार्यक्रम वगैरे चालू होतं, त्याच्यामुळे माझा हा व्हिडिओ तुमच्यासोबत लवकर शेअर केला नाही. हे बघा, पीठ तेवढं छान झालेलं आहे, लुसलुशीत असं. आता आपल्याला इथे हे बघा, जसं आपण पुरणाची पारी करतो किंवा आपण मोदकाची पारी करतो त्याच पद्धतीने पारी करून घ्यायची. आता तुम्हाला अशी येत नसेल ना हातावर पारी करता, तर तुम्ही थोडंसं लाटून घेतलं तरी पण चालेल. आता जे आपण स्टफिंग याच्यामध्ये भरण्यासाठी तयार केलेले ते भरून घेऊ. आता इथे जरी तुम्हाला हे कोरडं दिसत असेल ना, तर ज्या वेळेस आपण हे उकडायला ठेवू किंवा वाफवायला ठेवू ना, नंतर ते शिजल्यानंतर आहे ना, आतमधलं जे स्टफिंग आहे ना, ते त्याच्यामध्ये आपण गूळ घातलेला आहे, ते एवढं छान रसरशीत होतं ना, खायला पण चवदार लागतं. आणि चला आता हे बघा, जितकं भरायचं तितकं भरू शकता तुम्ही. आणि इंद्रायणी तांदळाला तुम्हाला माहीतच आहे की चिकटपणा असतो, त्याच्यामुळे ना ते असं तार धरल्यासारखं होतं इंद्रायणी तांदूळ. आपल्याला आहे ना आता याला कळ्या वगैरे अजिबात पाडायच्या नाही, असं फक्त गोल आकार घ्यायचा आहे. हे बघा, करून बघा तुम्ही पण, खरंच खूप छान होतात. आणि चला इथे बघा, हे असं गोल करून घ्यायचं, कारण का असेच केले जातात आमच्याकडे, म्हणून मी तुम्हाला हीच पद्धत दाखवलेली आहे. आता याच्यापेक्षा खूप जास्त मोठे करतात आणि शक्यतो काय करतात गावाकडे ना, असे कसेचे पण पानं असतात ना, पानांमध्ये हे वाफवायला ठेवतात किंवा मग असं चुलीमध्ये भाजायला ठेवत असतात. चला आता इथे बघा, दुसरं पण आपल्याला ह्याच पद्धतीने करून घ्यायचं आहे. आणि आता इथे ना आपल्याला काय करायचं आहे, चाळणी घ्यायची, चाळणीमध्ये आपल्याला हे उंडे ठेवायचे आहे. आता याला उंडे म्हणतात बरं का, गूळ शेंगदाण्याचे उंडे. हे बघा, दुसरा पण भरून घेतला मी. आणि चाळणीमध्ये आपल्याला हे उंडे ठेवायचे. मी गॅसवरती पहिलेच कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आता आपल्याला हे उंडे सगळे चाळणीत ठेवायचे. जशी आपण कोथिंबीर वडी वाफवतो किंवा मग मोदकाला आपण वाफ देतो, मोदक शिजायला ठेवतो, त्याच पद्धतीने मी तर ठेवलेले होते. आता इथला व्हिडिओ थोडासा माझ्याकडनं आहे ना मिस झाला, कट झाला तो, त्याच्यामुळे हे बघा 15 मिनटं त्याला वाफ दिलेली आहे. गरम आहे अजून. आता चला गॅस मी बंद करते आणि हे बघा शिजलं का नाही ते पण बघू शकता. शिजलेलं आहे. आता ते आतमधलं जे स्टफिंग आहे ते लागलेलं इथे सुरीला. 5 मिनटं थंड झालेली आहे. थंड करून घ्यायचे आणि आता चाळणीमधून आपण ताटात काढून घेऊ. अगदी मोदकाला जशी चव असते ना, अगदी सेम तसंच लागतात. खूप सुंदर लागतात चवीला. आणि इंद्रायणी तांदूळ तर चवीला तर अप्रतिम असतं, तुम्हाला माहीतच आहे. चला सगळे आता इथे बघा मी छान ताटात काढून घेते. करून बघा तुम्ही पण, काही अवघड नाही आहे, सोपीच आहे रेसिपी. पण थोडंसं कसं पारंपरिक ह्या आपल्याला काही करायलाच पाहिजे, कारण का ही प्रथा चालत आलेली आहे, त्याच्यामुळं आम्ही पण करतो प्रत्येक वर्षी. म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया. बघू शकता रसरशीत झालेले आहे. चला, व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप धन्यवाद.